हाय. माझं नाव प्रतीक थोरात. मी पुण्यावरून आलेलो आहे. मला 16 वर्षापासून टाईप 1 डायबिटिक आहे मी. सो मी ह्याच्यापूर्वी खूप सारे डॉक्टर्स केलेले आहेत आणि खूप सारे ॲलोपॅथीचे मेडिसिन्स पण घेत होतो. बट तिथं काय फारसा फरक नाही पडला. ते म्हणतात फक्त तुम्ही हा डाएट फॉलो करा आणि इन्सुलिन घ्या आणि सगळं ओके राहील. बट त्या गोष्टींनी मला असा काही फारसा फरक नाही पडला. माझं असं ओव्हरऑल बॉडी खूप अशी हेवी फील व्हायला लागली. ओव्हरऑल त्रास हळूहळू एक गोष्ट दुखणं, दुसरं गोष्ट दुखणं हे सगळं होत होतं. बट सरांचा कॅम्प जॉईन केल्यापासून मी डिसेंबर 2025च्या बॅचला जॉईन केलं आहे. तर त्या बॅचला जॉईन केल्यापासून त्यांनी हळूहळू मला सांगितलं की व्हीगन का व्हायला पाहिजे, का सध्यापुरतं तुम्ही फॉर टेम्पररी पिरियड तरी व्हीगन का व्हायला पाहिजे, ज्याने की तुमच्या बॉडीचा हेवीनेस म्हणा किंवा तुमच्या बॉडीमध्ये जे डेड सेल्स किंवा ओव्हरऑल जे तुमची से नेगेटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे बॉडीवर, तर ते सगळं कसं क्लिअर होतं आणि काय होतं. मी डिसेंबरमध्ये जॉईन केलं आहे, त्यामुळं मी प्रोटोकॉल फॉलो करत होतो. बट कम्प्लीट होत नाही, कारण का खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यामध्ये. बट मी त्यातल्या त्यात ऑलमोस्ट 70 ते 80% फॉलो करत होतो. त्यांनी मला एक बऱ्यापैकी फरक पडला. तर ते फरक जाणूनच मी असं डिसाईड केलं की मला कॅम्पला जॉईन केलं पाहिजे. सो म्हणून ह्या रेसिडेन्शियल रिट्रीटला मी आलेलो. तर रेसिडेन्शियल रिट्रीटला यायच्या आधी माझं थोडंफार असं होतं की काय होईल माहीत नाही किंवा काय वेगळं सांगतील. ऑनलाईनमध्ये ऑलरेडी यांनी भरपूर गोष्टी सांगितलेल्या आहेत. बट जेव्हा मी ॲक्च्युली आलो, बट एक गोष्ट खरी, ओपन माइंडनी येणं खूप जास्ती गरज आहे. सर जेव्हा मी ओपन माइंडनी आलो आणि सरांचं जे काय एज्युकेशन म्हणा किंवा जे काय सांगण्याची पद्धत आहे ती खूप चांगली आहे, खूप एज्युकेटिंग आहे. कारण का जसे तुमचे सरांचे जे पिलर्स आहेत, डिटॉक्स आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी 5 पिलर्स आहेत, आणि एज्युकेशन इज द इम्पॉर्टंट फॅक्टर इन एव्हरीथिंग. हे जे त्यांचे जे लर्निंग्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. नेचर कनेक्ट म्हणा किंवा लेटिंग आउट ऑल युअर इमोशन्स म्हणा किंवा एक आत जे स्ट्रेस आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी असतात जे आपण डे टू डे लाईफमध्ये सगळ्या फील करतो बट आपण कधी एक्सप्रेस करत नाही किंवा कधी कुणाला सांगत नाही. ॲज अ मेल म्हणून इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर यू टू एक्सप्रेस दोज फिलिंग्स. कारण कुणालाही सांगितलं तर सगळे म्हणतात हा ठीक आहे, सगळेच त्याच गोष्टी म्हणून जातात, हेच होतं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्यांनी नीट एक्सप्लेन केला की कसं करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे बॉडीला काय पाहिजे आणि बॉडी आपण कशी वापरतोय ह्या 2 कम्प्लीट वेगळ्या गोष्टी. तर आपण बॉडीला काय पाहिजे ह्या हिशोबाने काम केलं पाहिजे रादर दॅन आपल्याला काय पाहिजे. सो हे जे कॉम्बिनेशन आहे हे सगळं त्यांनी आम्हाला एक्सप्लेन केलं आणि खूप चांगलं गाईड केलं आहे. आणि टाईप 1 असल्यामुळे फारसं काय इन डायबेटिक कम्युनिटी एवढं काही नॉलेज नाही आहे. तर सरांनी जे काही सांगितलं आहे किंवा जे काही दिलेलं आहे तर त्या गोष्टीला पकडूनच मी पुढं चाललो आहे. आणि होपफुली आय वुड बी एबल टू गेट रिड ऑफ डायबिटीज ऑर ॲटलीस्ट बी इन सच अ फेज की सगळ्या गोष्टी कंट्रोल्ड आहे आणि आय कॅन लिव्ह माय लाईफ रिअली हॅपी.